नमस्कार, मी आहे संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा घेताना ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता शेंगा साधारण 1 ते 1.5 इंचच्या मापावरती कट करायच्या आहेत आणि कट केल्यानंतर शेंगांचे जे साल असतात तेही काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने मी शेंगांचे साल काढत आहे। साल काढल्याने कधी कधी असं होतं की शेंगा थोड्याशा कडसर लागतात, तर साल काढल्याने तो कडसरपणा कमी होतो। अशाच प्रकारे सर्व शेंगा कट करून त्यांची सालही मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता शेंगा उकडून घेऊया। शेंगा उकडण्यासाठी गॅसवर टोप ठेवला आहे, त्यामध्ये घालूया 1.5 ग्लास पाणी। पाणी थोडंसं गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते शेंगा उकडून का घ्यायच्या। तर शेंगा उकडून घेतल्याने त्यामध्ये उकडताना आपण हळद मीठ टाकणार, त्यामुळे शेंगांची चव वाढते। आणि शेंगा जर कधी कधी शेंगा कडसर असतात, तर त्या शेंगा कडसर जरी असेल तर उकडल्याने कडसरपणा निघून जाईल। आणि जे शेंगा उकडण्यासाठी जे पाणी घातलेलं आहे ते आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे, त्यामुळे शेंगा उकडून घ्यायच्या आहेत। आणि उकडून घेताना आपण अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे। झाकण ठेवून शेंगा आता उकडण्यासाठी ठेवूया। त्यानंतर आता आपण मसाल्यामध्ये काय काय घेतलं आहे ते पाहून घेऊया। तर मसाल्यामध्ये घेतला आहे 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, खोबरे घेतलेला आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, 1 चम्मच तीळ घेतलेला आहे आणि 2 चम्मच धना पावडर घेतलेली आहे। हा सर्व मसाला आपण आता भाजून घेऊया। मसाला भाजताना सर्वात आधी आपण खोबरे भाजून घेऊया। खोबरे भाजण्यासाठी 1 चमचा तेल घालूया आणि खोबरे भाजताना गॅसच्या मंद आचेवरती खोबरे भाजायचे आहे। खोबरे हे छान लालसर होईपर्यंत भाजायचे आहे। खोबरे छान लालसर भाजलेले आहेत। आता खोबरे काढून घेऊया। आता त्याच तव्यावरती तीळही भाजून घेऊया। तीळ अर्धा मिनिटच भाजायचं आहे, लगेच काढून घेऊया। त्यानंतर आपण कांदा भाजून घेऊया। कांदा भाजण्यासाठी 1 चमचा तेल घालूया आणि छान लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान भाजलेला आहे। त्याच कांद्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घालत आहे आणि त्याही गॅसच्या मंद आचेवरती 1 मिनिट भाजून घेऊया। लसूणही छान मऊ झालेला आहे। त्यानंतर गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतर गरम कांद्यामध्ये कोथिंबीरही घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरही थोडीशी मऊ होईल। आता हा सर्व मसाला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी 5 मिनिट ठेवून देऊ। मसाला थंड झाल्यावरती हा सर्व मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता आपण फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल थोडंसं गरम होऊन देऊ। तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया वाटण करून घेतलेला सर्व मसाला आणि हा सर्व मसाला आपण तेलामध्ये 5 ते 7 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना गॅसच्या मंद आचेवरती मसाला परतायचा आहे। या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। 5 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे आणि मसाल्याला तेल सुटलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता तसंच मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। त्यानंतर आपण घालूया मसाले। मसाल्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालूया,
1 चम्मच कांदा लसूण मसाला घालूया, 1 चम्मच घरगुती लाल तिखट घालूया आणि आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून अजून एकदा तेल सुटतोवर परतून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे। मसाल्याला जेवढं छान तुम्ही परतशान तेवढं कालवण टेस्टी लागणार, त्यामुळे मसाला छान परतायचा आहे। हे पहा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। हा सर्व मसाला आता मिक्स करून आपण जे शेवग्याचे शेंगा उकडून घेतलेले आहे हळद मीठ टाकून, ते या मसाल्यामध्ये घालून घेऊया। शेंगा उकडताना मी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ मी परत घातलेलं नाहीये। अजून 10 ते 15 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती कालवणाला छान उकळी येऊन देऊया। मी इथे ग्रेव्ही थोडी थिकच ठेवली आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही जेव्हा शेंगा उकडायला घातल्या तेव्हा त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घाला आणि ते पाणी आपण ग्रेव्हीसाठी यूज करतो, त्यामुळे तिथे पाणी थोडं जास्त घाला। मला इथे ग्रेव्ही थिकच हवी आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं होतं। तर आता तुम्ही पाहू शकता कालवणाला छान उकळी आलेली आहे। आता वरून कोथिंबीर घालूया। तयार आहे आपल्या शेवग्याचा झणझणीत रस्सा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे एकदा शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी नक्की बनवा। ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बाजरीच्या भाकरी सोबत, चपाती सोबत, रोटी सोबत, भातासोबत खायला खूप छान लागते। तर एकदा नक्की ट्राय करा।